प्रगट केली निगमवल्ली प्रगट केली निगमवल्ली प्रगट केली सुखामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी सुखामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी सुखामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी सुखामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी वाचितासनाथ जीव होती वाचितासनाथ जीव होती वाचितासनाथ जीव सुखामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी सुखामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी सुखामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी सुखामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी वाचितासनाथ जीव होती वाचितासनाथ जीव होती वाचितासनाथ जीव होती तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली निगमवल्ली प्रगट केली निगमवल्ली प्रगट केली निगमवल्ली प्रगट केली विठोबा सुख अनुपम संतांचे चरणी सुख अनुपम संतांचे चरणी सुख अनुपम संतांचे चरणी सुख अनुपम्य संतांचे चरणी सुख अनुपम्य संतांचे चरणी सुख अनुपम्य संतांचे चरणी सुख अनुपम संतांचे चरणी सुख अनुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंकार भुवनी नांदत से प्रत्यक्ष अलंकार भुवनी नांदत से तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली प्रत्यक्ष अलंकार भुवनी नांदत प्रत्यक्ष अलंकार भुवनी नांदत से तो महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली सुख अनुपम संतांचे चरणी सुख अनुपम संतांचे सुख अनुपम संतांचे चरणी सुख अनुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंकार भुवनी नांदत से प्रत्यक्ष अलंकार भुवनी नांदत से तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली प्रत्यक्ष अलंकार भुवनी नांदत से प्रत्यक्ष अलंकार भुवनी नांदत
सुख अनुपम संतांचे चरणी और सुख अनुपम्य संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली संसारी आसक्त माया मोहेरत संसारी आसक्त माया मोहेरत ऐसे जे पतित तारावया तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली चोखामणी श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ चोखामणी श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचितासनाथ जीव होती तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमावल्ली प्रगट केली पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम ओम नमो सद्गुरु निर्गुणा पारणाहित गुणा वैसोनी माझी अर्चना हरिगुण वर्णमी त्रिगुण विशाल पावनोदित कृपा करून मी मूढमती दिन म्हणून किंवा भागी तसे तुमचा प्रसाद झाल्या पूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे शरण शरणजी एकनाथा पायी माथा ठेविला विठाला At present, the blessings of Tetratornapal Trivikram, Samasam, Purva Prashna, Mushti Mushti Pradarshak, Jyotirmay Kshetravasi, Shadgunashwara Samman Bhagavan Shri Panduranga Paramatma, and the knowledgeable blessings of our mother, the oxygen of Bhagavan Shri Panduranga Paramatma, Vishwamauli Bhagavan Shri Jnaneshwar Maharaj, and Mahan Bhagavad Bhakta Santa Samrat Santa Sreshta, Chokhobarai Maharaj and in this Abhanga, he present the formity and work of Vishwamauli Bhagavan Shri Jnaneshwar Maharaj. Vithala, Vithala. Before entering the Abhanga, some presence. First, I warm welcome to the global community of Warkari Sampradaya. And people are gathered from all over the Maharashtra. And I am proud of with effort made by Amhi Warkari organization. There are so many Phadkari Paramparas, all volunteer is there. It is just Bhagavad Krupa. Vishwamauli Bhagavan Shri Jnanobarai. Vithala, Vithala, Vithala. In the world, there are 7 wonders. You know Taj Mahal, then Great Wall of China. But this is not important. Why? World's first one and only wonder is Vishwamauli Bhagavan Shri Jnaneshwar Maharaj. Vithala, Vithala. In 12th century, some people are in bad state, like Chokhobarai Maharaj. Some people say, you have not authority entering in the temple. Why? Because I am Brahmin, I am Vaishya, and I am Kshatriya. You have not authority. Same step in the 19th century. And nowadays,
situation have changed a lot, but not completely changed. Let me tell you very interesting Dushtanta. I was gone in a Pune, one school. I was gone there, and there is one Pandit. He said, "How can I help you?" "Panditji, please admit me in your school." He asked me one question. He said, "Who are you?" I'm confused. Who are you? What a question is. Shameful question is. That who are you means, who are you? Brahman, Kshatriya, Vaishya, Shudra, who are you? At that time, I give the whole answer. I am XYZ. Oh, so you have not authority to study in this knowledge. Why? Because I say, who are you? Then I say, who are you? I am the Pandit. I am Acharya. Acharya. What is Acharya? What is Pandit? So, Vidwan Sarvatra Pujyate, it is Acharya. Oh, I say. This is not Acharya. This is not Pandit. Sarvanath Samutpanya Ardham Chadit Pandita is Pandit. So, this is the law in our manner. Paradravyasya Loshtavat Atmavat Sarva Bhuteshu Yaha Pashyati Sa Pandita. Vithala, Vithala. I believe in simple definition. तुको करायचे there. अवघे सम equal सम ब्रह्म पाय सर्वाभूती विठ्ठल आहे. This is the Pandit. Vithala, Vithala, Vithala. In our sampradaya, there is not important caste, religion. Why? Yare yare lahana thor yati bharati nari nar karava vichar nalage chinta konas. Don't worry in our sampradaya. सगळाच येथे आहे अधिकार in our sampradaya. माझी माऊली न पाहे याती कुणाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. Some people important say that words is very important. Word is not important. Along the word there is a bhav. Bhav is important. Feeling is important. Vidhala, Vidhala. And this is the situation at that time in 12th century, in 19th century, now today. So Jnanoparaya Maharaj used one Rigveda mantra in our practical life. There are so many people, they say that Udatta, Anudatta, Swarit, Prachur. So only sing the mantra, but not used in our practical life. What is the mantra? In Rigveda, Indra Vardhanto Apturaha Kranavanto Vishwam Aryam Apaghanto Aravana. This is the mantra of Rigveda. 3 words are very important. What? Kranavanto Vishwam Aryam. Give the knowledge to the world. And some people say, you have not authority. This is not good. Our Sampradaya, this is not good. Then, when Mauli Jnanoparaya Maharaj, this mantra used in our practical life, then what is very important here? Then, why? Then Chokoparaya Maharaj wrote Abhanga. Then Senanavi Maharaj wrote Abhanga. Then Sautamari Maharaj wrote Abhanga. Then all Sheikh Muhammad Sheikh, Karma Mela, Nirmala, so many people wrote the Abhanga. So many wrote the Abhanga. And today Abhanga is Sukha Anupam Santanse Charani in our Varkari Shikshan Samstha, education system. There is a Sukha Anupam. Upam, this is the both are same. So what is the Sukh? It is important. Sukh has many equivalent. Vidhala, 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 Vidhala. Sukh word, many equivalent words. In Sanskrit are so many. In Marathi also so many. And in English there is delightness and comfort, happiness. It is a word. So what is the Sukh? According to Nyaya Siddhanta, is that Atma-Rutti Guna Vishesha. It is Sukh. According to Vedanta is Manaso Dharma. But this is not a... In Chandogya Upanishad, there is a Sukh. What is the definition of Sukh? Yovai Bhuma Tat Sukham Nalpe Sukham Asti. Bhumaiva Sukham Bhumatve Vijitnyasitavve iti Bhumanam Bhagavo Vijitnyasa iti. Vidhala, Vidhala, Vidhala. So what is the Sukh? Bhuma is this Sukh. Bhuma is this money. Bhuma means Brahma. What is the Brahma?
Brahma means happiness. Vidhala, 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 Vidhala. In our day-to-day life, happiness is not a life. Now also unhappiness is not life. Both put it together. Both are the life. Vidhala, Vidhala, Vidhala. In there is our sampradaya. Which type of sukh is very important? Which type of happiness is very important? Divine happiness is very important. Bhakti sukh. You know, bhakti sukh is very important. Why? Saying that sukha dukha saman sakali na sampradaya. De ज्ञानाचा भक्ती प्रेमाचा कोळ धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरणाचे. But when sukha dukha, happiness, unhappiness, when both are same in our life, then ज्ञानाचा कृपा भक्त प्रेमाचा कोळ विठ्ठला विठ्ठला. What is the divine or happiness? Who is the bhakta? Bhaktaची भक्ती ना. So who is the bhakta? Who is the devotee? Who is devotee? No play ta. Only power in sultala. माझे जीवन तुझे पाई. माझे जीवन तुझे पाई. कृपाळू तू माझी माय. कृपाळू माझी माय. माझे जीवन तुझे पाई. माझे जीवन तुझे पाई. माझे जीवन तुझे पाई. This is our sampradaya. This is our sampradaya bhajan. In surta dha dha denta kita dha tida kata. This is Vidhala. Warkari Education Samstha presents so many viralas, so many. What is the virala? You know, all of you know virala. Virala means one and only. It's virala. Only one. It is a virala. Virala isa koni. खटपट चालो जाणे वाट ऐसा विरळा. The path is so difficult but not impossible. Shrasya dhara nishida duratya durgam padastat kavyo vadanti. That is the first uttishtata, then jagrata, pranibodha, then. So our sampradaya and Warkari Shiksha Samstha, so many present, so many virala is there, so many. Virala pave अवघड बोल देवतीचे. अवघड बोल देवतीचे. अवघड बोल देवतीचे. विरोपावे. अवघड बोल देवतीचे. अवघड बोल Virala pave, avagada govinda devatiche. Virala is very important. But in Bhakti Sampradaya and in Bhakti devotion, tuka mane maji hechi. She later is very important. Chi. In last I say, but chi is very important. Tuka mane maji hechi, particularly hechi. What I like? Only that one. What? Pahina Srimuka avrin. Only konache? Direct. Ishwar. Only Panduranga I like. What is the Swarupa of Panduranga? What is the formality of Panduranga? Formality of Panduranga is Sukharupa isa tuja kona sanga maja Panduranga sanga. This is the permanent. Or permanent. This is the permanent. Why?
संत सेदर सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर, केशव नामयाचा दातार सर्व सुखाचे आगर, म्हणे मुक्ताई सुंदर सर्व सुखाचे आगर, सेना म्हणे मी पामर सर्व सुखाचे आगर, म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर, तो हा गोरा कुंभार सर्व सुखाचे आगर, जनी म्हणे शारंगर सर्व सुखाचे आगर, तो हा सावता म्हणे सर्व सुखाचे आगर, रखुमादेवीवर विठेवरी. सो देयर इज नो डिफरन्स बिटवीन गॉड अँड संत, संत अँड गॉड. व्हॉट इज इट? हरी प्राप्तीसी उपाय दे डायरेक्ट गो धरावे, कंटिन्यू धरावे, कॉन्स्टंटली धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने, संतांना प्राप्ती नाही ऐसे वेद दिती गोय महाराज. विठाला विठाला. So what is the main address of Bhakti Sukh in this Abhanga? Chokhobarai Maharaj said that सुखानुपम संतांचे चरणी, सुखानुपम संतांचे चरणी, सुखानुपम संतांचे चरणी, सुखानुपम संतांचे प्रत्यक्ष अनंता भुवनी नादकसे, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, प्रत्यक्ष अनंता भुवनी नादकसे, प्रत्यक्ष अनंता भुवनी सुखानुपम संतांचे चरणी, प्रत्यक्ष अलंकार भुवनी नांदतसे भेद नांदतसे, साम्राज्य भुवनी सुखी नांदी साम्राज्य भुवनी. सो इन अ European country, Australian country, American, the Sanskrit language is very important. You say when chanting of Sanskrit in our body there is a vibration. संस्कृत भाषा उच्चारण कुर्मः तस्य दिव्य कंपन वर्तते. अस्माकं शुद्धिकरं भवति, वातावरणस्य शुद्धिकरं भवति. So some in this charan I can only 2 and 3 sentence in only Sanskrit language. So अलंकापूर भूमी पुण्य भूमी, आळंदी हे गाव पुण्यभूमी धाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, धन्य अलंकापुरी इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. सो अलंकापूर भूमी श्री ज्ञानोबराय महाराजांना चरण स्पर्श मात्रेन अलंकृत भूमी जायते. अथवा स्वपाद रमणीय, स्वनाम की स्वनाम विष्णुवाली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज, तेषां पादव तत् अलंकापुरम स्वपाद रमणीय, विष्णुवाली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांना चरण स्पर्श रमणीय अलंकार. अत्र किमस्ति सत् पदार्थ यत्र वर्तते अलंकापुरम, विष्णुवाली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजां यत्र वर्तते चित् पदार्थ वस्तु नाम की ब्रह्म. एंड देन आनंद पदार्थ यत्र वर्तते वारकरिणः, यत्र आनंदी मतलब अलंकापुरम अस्ति, यत्र वारकरी अस्ति, यत्र विष्णुवाली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज अस्ति, मिलित्वा रसाः
बद्धते रसनाम समूहो रासाः समूहो ब्रह्मरस नाम अस्ति भगवानम एतद् विषये चोखोबराय महाराज वदति द्वितीय चरणे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा ज्ञानेश्वर माऊली जेने निगमावल्ली प्रगट केली तो मीन्स प्रोनाउन हा मीन्स प्रत्यक्ष डेफिनेट अपरोक्ष तो हा महाराज प्रतिविज्ञा प्रत्यक्ष ज्ञान इट इज तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमावल्ली प्रगट केली आई कॅन स्पीक ऑन दॅट चरण इन लास्ट चरण बोथ टुगेदर सो for Jnaneshwari, जेने निगमावल्ली प्रकट केली, it's present only Jnaneshwari, not Gita. Gita is important, but then another step is there, Jnaneshwari. जेने निगमावल्ली प्रकट केली, but who? Those कोणासाठी? संसारी आसक्त माया मोहिरत माया मोहि रत ऐसे जे पतित तारवते who is the samsara every kirtan says only one samsara dukha moola every kirtan only say there are samsara so many
definition is there, na? Samsar. What is the samsar? Samyak sarayati iti samsar. What is death? What is life is a samsar, na? Jatasya hi dhruvam mrityu, dhruvam janma mrityasya. It is also samsar. There are so many type of samsar. But latika, vyavahar, sarvaha, samsar, vayayarhar, harivina. This is the samsar. Then all of you know what is maya, what is asakti. All of you know what is rat means in whole. All of you know what is maya. Miyate aparokshavat pradarshate naya iti maya. This is the maya. Then what is asakti? So this is all of put it together. One is mantra is here from Ishavasya Upanishad. Harihi Om Ishavasya Midam Sarvam. Yat kinchit jagatyam jagat. Yat kinchit jagatyam jagattena tyaktena bhunjita. Bhunjita means what? Samsari asuni. Samsari is important. Asuni samsari means what? Bhunjita. But how? Tyaktena bhunjita. Sacrifice. Tyaktena bhunjita. Don't ask them. Asak means what? Magudha. Magudha kasya siddhanam. This is the Jnaneshwari. What is the Jnaneshwari? What is the provision of Jnaneshwari? What is the formality and work of Jnaneshwari? This is fourth chapter of Hindi. Chokhabare Maharaj vadati. Chokhamane shrestha Jnanadevi grantha. Jnanadevi Grantha Vachita Sanath Jyoti. Before it, Robbar आयोजकांकडे अशी विनंती केली होती की शेवटचे 5-10 मिनिट जे काय असतील तो अभंगाचा भाव जो राहिलेला आहे तो मी मराठीमधून सांगेन. कारण ज्ञानोबारायांच्या कृषीमध्ये येऊन 35 मिनिटं सेवा केली, परंतु जी 10 मिनिटं आहे, कारण इंग्लिश भाषा ही रस खेचून घेणारी आहे आणि मराठी भाषा रसपूर्ण आहे. अशा पद्धतीने आपली भाषा आपला अभिमान असला पाहिजे, परंतु ज्ञानोबा सांगतात, मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं दुसऱ्या चरणातली ची शब्द लक्षात ठेवा. माझा मराठाची बोल कौतुकी. मराठा हाची ओनली. मराठी भाषा आणि संस्कृत भाषा फक्त थोडासा काल भेद आहे, नाहीतर दोघही भाषा ही इक्विव्हॅलंट भाषा आहे. विढाला 1.5 चरण राहिले. जेने निगमावली प्रकट केली आणि शेवटचं चरण. मग जेने निगमावली प्रकट केली, निगम म्हणजे काय,
वल्ली म्हणजे काय? या ठिकाणी षष्टी तत्पुरुष समास वापरायचा का? कोणी असं म्हणेल की षष्टी तत्पुरुष समास वापरला, तृतीया पण चालू शकतो, प्रथमा पण चालू शकतो, आपण असं सांगू शकत नाही की षष्टीत चालेल. मग काय म्हणायचं? वेदाची वेद का वेदच वेद रूपाने प्रकट झाला, मानायचं काय? दोन आहे. मग हा अभ्यासाचा विषय. मग अशी ही निगमावल्ली म्हणजे काय? वेदाची जी वेल आहे, मनुज्ञान देवी ग्रंथ श्रेष्ठ आहे, बरोबर? हे पहिला. दुसरा, वेद हा शब्द भगवंताच्या संबंधाने देखील वापरला जातो. कशा पद्धतीने म्हणाल? वेदो नारायण साक्षात, हे असं वैदिक सिद्धांतात मांडतात. मग आपल्या मराठी भाषेमध्ये काय प्रमाण असू शकेल? प्रमाण हे असू शकेल, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरच साक्षात. का? ज्ञानोबा रायच आपल्यासाठी ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रकट झालेले आहेत, म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रेष्ठ आहे, असा एक अर्थ होतो. आणि आता निगम या शब्दाच्या संबंधानं तुकोबांची गाथा, ज्ञानेश्वरी आणि हे वेद ती काही एक समान आहे, यामध्ये काहीही फरक नाही. कसं आपण म्हणाल, तुकोबाऱ्यांची जी सुरुवात झाली होती, नफा आहे, सुरुवात जी झाली होती तुकोबाऱ्यांची, अत्यंत निर्मळ स्वभाव होता तुकोबाऱ्यांचा, आणि ती सुरुवात गेली. आजीचे हे मग तुम्ही कृपादान दिले संतजनी माय, आधी मुखावाटे अमृत वचने, म्हणजे ते निगमवाणी आहे. तुकोबांची भाषा ही निगमवाणी सगळ्यांना माहित आहे. क्षराक्षरा वेगळा तुका होनी निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. ही भाषा, त्यामध्ये त्रिस्वरूपे सिद्धांत मांडतो. वेदामध्ये सिद्धांत आहे काय? अनुरय्यान महतो मह्यान. ज्ञानेश्वरी मध्ये भगवंत तोच सिद्धांत सांगतात. ते ज्ञान हृदयी प्रगटे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विश्वास बहु प्रगटे आत्मबोधाचा. आणि तुकोबाराय त्यावर सांगतात, अनुरेणुया ठोकडा तुका आकाशा, एवढा बदल काहीच नाही. ही भाषा का? मी तुकोबांचा का संबंध या ठिकाणी लावला? संपूर्ण ज्ञानेश्वरी मध्ये आपण किती विद्वान आहोत? आपण विद्वान आहोत. आपण म्हणजे कोण? वारकरी संप्रदाय. स्वतःला नाही म्हणून घ्यायचं. मग संप्रदाय कसा विद्वान आहे? जगात सर्वात पहिल्यांदा जो हार्डनेस फॅक्टर आहे तो आपण दिलेला आहे, पण हे आपण सर्वजण विसरलेलो आहे. सर्वजण विसरलेलो आहे. तुम्हाला आता तुम्हाला मी प्रमाणाशी सांगतो. ज्ञानेश्वरीमध्ये एकाच अर्थाने एकच शब्द आलेला आहे संपूर्ण त्याचं नाव काय? अगा औचिता कापुरा, माझी सापडीला हिरा, वरील पडली या निरा, न निघे केली. एका. आणि दुसऱ्या ठिकाणी काय वर्णन आहे? पाणी हिरा न भिजे. एकाच ठिकाणी काय? हिऱ्याचा संबंध सांगितलाय, आणि तो संबंध तुकोबारायांनी प्रकट केलेला आहे व्यापक स्वरूपात. कशा पद्धतीने? म्हणा, या ओळीमध्ये खूप सिद्धांत आहेत, त्या संबंधाने मी अभंग सांगतो. अभंग तुमच्या पाठ आहे. कोणता? हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जोगणी, तो चिमोल पावे खरा करणीचा होय तुला. तुम्ही म्हणा कसं? एक तुम्हाला माहितीये का, आपल्या देशातच हिरा सापडतो जेव्हापासून. आता हिरे चोरून नेले तो भाग वेगळा, पण सर्वात पहिल्यांदा भारतात, अखंड भारत वर्षामध्ये हिरा सापडलेला आहे. आणि पहा, हिरा ठेविता ऐरणी, ऐरन कशाची असते? लोखंडाची असते, बरोबर. आणि जो हातोडा असतो तो कशाचा असतो? तो पण लोखंडाचा. आणि मध्ये काय असतो? हिरा. तुकोबाराय 16व्या शतकात सांगतात हा हार्डनेस फॅक्टर आपण जगात दिलाय. हा थिसिस लेवलचा सब्जेक्ट आहे, यावर पेटंट आपण घेऊ शकतो, परंतु एकत्र आपण आलं पाहिजे. त्याकरता अनेक संबंध सांगता येतील ज्ञानेश्वरी आणि तुकोबांचे. आता पहा, ज्ञानोबारायांनी एक सिद्धांत सांगितलेला आहे, याला ईशत जर्जर नावे द्विगुणी केवी निश्चिंत व्हावे. हा सिद्धांत आपणास माहिती आहे. ज्ञानोबारायांनी जगात सर्वात प्रथम जहाजाचा शोध सांगितला. कशा पद्धतीने? या ओळीमध्ये क्षात्रधर्मीय सिद्धांत आहे, या ओळीमध्ये सायकोलॉजी आहे. कोणती? पॅरासायकोलॉजी. त्यानंतर न्यूरोसायकोलॉजी आहे. आध्यात्मिक सिद्धांत आहेच, परंतु एखाद्या क्षत्रियाचा ऍटिट्यूड कसा असायला हवा ही ओळी सांगते. इतकं आपण पूर्णतम पदाला आपण गेलेलो आहोत. आपल्या अनेक सिद्धांत आहेत. तुम्हाला काय सांगू आता? इलेक्ट्रिसिटी, हायड्रोइलेक्ट्रिसिटी आपण सांगितलेली आहे महाराज. मायक्रोस्कोप आपण सांगितलेला आहे. त्यानंतर जो आज जे फुलं बागा जे भरून आलेले आहेत, म्हणजे काय? पहिल्याच अध्यायामध्ये ज्ञानोबाराय सांगतात, जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषती. गुरुजींचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे. जगामध्ये
त्यामध्ये सर्वात प्रथम ज्ञानोबांनी सिव्हिलायझेशन सांगितलेलं आहे. ज्ञानोबांनी कशा पद्धतीने नगरेची रचावी, अजून एका ना तरी नगरांतरी वसीचे तरी नागरच होईचे. सिव्हिलायझेशन आपण सांगितले, ज्ञानोबा आपल्या लेकरांना सांगतात स्टँडर्ड राहा. इतके असे सिद्धांत सांगत असताना एक शेवटचा सिद्धांत सांगतो. काही लोक जे आहेत आपल्या अखंड भारतवर्षामध्ये ते मानतात ज्ञानेश्वरी निगमावली, मानायचं काम नाही. जे सत्य असतं तिथे मानण्याची देव आहे. काही लोक मानतात, काही लोक न मानतात. दिस इज द पॉइंट ऑफ व्ह्यू. तुमच्या मानण्याने न मानण्याने आमच्या ज्ञानेश्वरीला फरक पडत नाही, एक सांगतो. आता ज्ञानेश्वरीच्या संबंधाने जर आपण पाहिलं, पहिला जो आपली ओवी आहे आणि ऋग्वेदातील जो पहिला मंत्र आहे काहीच फरक नाही. आणि जे सिद्धांत आपण रूप पाहता लोचनी का घेतो याचं उत्तर वेदाच्या पहिल्या मंत्रामध्ये आहे. त्या संबंध मी सांगत नाही. त्याच्यातील जो वेद माता गायत्रीचा संबंध आहे तो मी 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. गायत्री मंत्र 24 अक्षरांचा असतो, हे तर माहिती. 24 अक्षरांचा, सात्विक 8 24 बरोबर. त्या 24 मध्ये प्रत्येक अक्षराच्या देवता ठरलेल्या आहेत की या अक्षराला काय नाव द्यायचं, त्या अक्षराला काय नाव द्यायचं. आता आपण इथं प्रयोग करून पाहू. प्रथम ज्ञानेश्वरीची काय आहे, ओम इज इक्वल टू एमसी स्क्वेअर. ओम हा अखंड आहे, कॉन्स्टंट आहे. त्यानंतर ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा. किती झाले, घरी जाऊन मोजा. 23 अक्षर झाले. आणि 23 अक्षराची जी गायत्री असते ती ब्रह्म गायत्री असते. आणि 23 अक्षर आहेत ते पण ब्रह्माचं देतो काय. परंतु मग 24 अक्षर पूर्ण व्हायला मंत्र पूर्ण व्हावा लागतो ना. मग आपल्या सर्वांनी सांगितलेलं आहे संतांनी वाचावी ज्ञानेश्वरी. आणि तो मंत्र पूर्ण करण्यासाठी, तो सिद्धांत पूर्ण करण्यासाठी एकनाथ बाबा सांगतात भाव धरून यावाची. भाव, ज्ञानेश्वरीला कोणत्याही प्रक्रियेची गरज नाही, ओनली भाव. भाव अक्षराचे गाठी. म्हणून अशी जर ज्ञानेश्वरी आपण जर वाचली तर आपण का सणात होणार नाही हा सिद्धांत या ठिकाणी. त्यातील जो मंत्र सांगायचा राहिला, जो आत्मरूप आहे, त्या आत्मरूपातला जो आ आहे त्याचा नंबर आहे 20वा. आणि इकडे मंत्रातला द्योतक आहे, इकडे नह आहे आणि हे शब्द आहे आन. आन हा शब्द कुठे आलेला आहे, वेदात. तो आपण सर्वांना माहिती आहे. ब्रह्मणास्पद आनह गणपतीच्या मंत्रात म्हणजे देवातुची गणेशो इतकं संपूर्ण तत्वज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये आहे. ज्ञानेश्वर जे काही बरोबर असेल ते गुरु परंपरेचं आहे. मी कोणत्याही संस्थेत शिकलेलो नाही आहे, परंतु वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरु परंपरेतच शिक्षण माझं चालू आहे. ज्यांनी आपल्या शिक्षण संस्थेमध्ये जे विद्यार्थी होते त्यांच्याकडे शिक्षण चालू आहे. म्हणून गुरुजींनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की वारकरी शिक्षण संस्था जे नियमावली आहे ते सोडून बाहेर जायचं नाही. आणि जे काही चुकलं असेल ते सगळे माझ्या बुद्धीचे दोष आणि जे काही बरोबर आहे, चांगलं आहे, सिद्धांत आहे ते संपूर्ण मला भगवान श्री ज्ञानोबा यांनीच शिकवलेले आहे असं माझं मानणं नाही. हे सत्य आहे. जय विठ्ठल.